कधी वाटलंच नव्हतं की रिकामा झालेला एक गॅस सिलेंडर मला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवून जाईल। कधी वाटलंच नव्हतं की रिकामा झालेला एक गॅस सिलेंडर मला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवून जाईल। तर भाजी शिजत होती, घरच्यांच्या जेवणाची घाई होती आणि अचानक गॅस बंद झाला। त्या क्षणी मला वाटलं आजचा दिवस बिघडला, पण नंतर जाणवलं देवाने आज मला स्वयंपाक नाही तर आयुष्याचा एक खूप मोठा धडा शिकवलाय। तर झालं असं मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा दिवस तुमचा खूप खूप आनंदात भरभराटीमध्ये जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। तर आज अगदी साधा दिवस होता, रोजच्या सारखा स्वयंपाक करत होते, पण अचानक गॅस बंद झाला आणि त्या काही मिनिटांनी मला आयुष्याचा असा धडा शिकवला जो कदाचित पुस्तकातही वाचायला मिळाला नसता। मी पटकन गॅस तपासला, सिलेंडर संपला होता। पहिल्यांदा मनात आलं आता काय, काम अर्धवट, भाजी अर्धवट, घरच्यांना जेवण कसं देणार। त्या क्षणी थोडा रागही आला, कारण आपल्या आयुष्यात जेव्हा सगळं सुरळीत चाललेलं असतं तेव्हाच काहीतरी अचानक थांबतं। तर नवीन सिलेंडर लावताना एक विचार मनात आला, हा गॅस संपला म्हणून आपण नवीन सिलेंडर लावतो, पण आयुष्यात जेव्हा आपली हिंमत संपते, आशा संपते, आत्मविश्वास संपतो, तेव्हा आपण नवीन ऊर्जा भरून घेण्यासाठी थांबतो का? आपण सगळ्यांची काळजी घेतो, घर, मुलं, नवरा, आईवडील, पण स्वतःसाठी 5 मिनिटं काढायला देखील वेळ नसतो आणि मग एक दिवस आपणही त्या रिकाम्या सिलेंडर सारखे रिकामे होतो। बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतमध्ये काहीच उरत नाही। त्या रिकाम्या सिलेंडरने मला सांगितलं रिकामं होणं चुकीचं नाही, पण पुन्हा भरून घेणं विसरू नकोस। किती सुंदर आहे ना हा विचार। मोबाईलची बॅटरी संपली की आपण चार्ज करतो, गाडीमध्ये पेट्रोल संपलं की भरतो, पण स्वतःचं मन थकलं की आपण त्याला फक्त म्हणतो चल अजून थोडं सहन कर, अजून थोडं पुढं चल। आज मी ठरवलं दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा, 1 कप चहा शांतपणे प्यायचा, देवाचं नाव घ्यायचं, आवडतं गाणं ऐकायचं किंवा फक्त 5 मिनिटं शांत बसायचं। कारण रिकाम्या मनातून आनंद वाटता येत नाही। सिलेंडर बदलला, भाजी पुन्हा शिजली, घरच्यांनी जेवणं केली, सगळं पुन्हा पूर्वीसारखं झालं, पण माझ्या मनात मात्र एक नवीन विचार जन्माला आला। आयुष्यात अडचणी येणारच, पण त्या आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, त्या आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात। कदाचित आज तुमच्याही आयुष्यात काहीतरी थांबलं असेल, एखादं नातं, एखादं स्वप्न किंवा स्वतःवरचा विश्वास। पण लक्षात ठेवा, सिलेंडर संपला म्हणून स्वयंपाक कायमचं थांबत नाही, तसंच एक अपयश आलं म्हणून आयुष्यही थांबत नाही। फक्त पुन्हा उभं राहायचं, पुन्हा स्वतःला भरून घ्यायचं आणि हसत पुढे चालत राहायचं। जर हा छोटासा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आज मी स्वतःलाही थोडा वेळ देणार आहे। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या प्रसंगातून आयुष्याचा मोठा अर्थ शोधणाऱ्या नव्या व्लॉगमध्ये। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।